हॅलो हॅलो. हॅलो. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती पाहायला मिळते त्या म्हणजेच 8 धावा फलकावरती आहेत. अगदी या ओव्हरमध्ये आपण पाहतात सुरुवात मात्र भरपूर चांगली पाहायला मिळाली. पहिला चेंडू जरूर वाईड होता परंतु त्यानंतर विकेट आली. लगातार 2 बॉल डॉट आल्यानंतर चौकार देखील पाहायला मिळाला. पुन्हा एकदा वाईट आणि लगातार मात्र सिंगल अशा रीतीचा षटक होता. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा फलकावरती.
हॅलो यस पंच किती धावा असतील 7. यस 3 रन कंप्लीट होते का Yes. केलाय यस कॅन्सल कॉल. आता पुन्हा एकदा चेंडू फेकावा लागेल. डेड बॉल या ठिकाणी पंचाने घोषित केला. एकच बॉल झालाय. पहिल्याच बॉलवरती 7 धावा पाहायला मिळाल्यात आणि टीमचे टोटल मात्र आपण पाहता यस 18 धावा आहेत. इथे फुलटॉस बॉल आणि ऑन साइडला मात्र हा दमदार फटका पाहायला मिळतोय. वजनदार फटका. चेंडू सीमारच्या बाहेर. षटकार. आणि आज ऑल इंडिया जे आपण बघा बॉल आणण्यासाठी जातात त्यांना आज संध्याकाळी मात्र पार्टी असेल. जयेश जय आणि तरस मात्र या दोघांना या ठिकाणी पार्टी देण्यात येईल. आणि नक्कीच जे आमचे ऑल इंडिया आहेत फक्त ऑल इंडियर्स ना जर का तुम्ही आयवा कॅच षटकार जर ती आपण कॅच पकडली बाउंड्रीच्या बाहेर तर तुम्हाला 200 रुपयाचा कॅश प्राइज मात्र देण्यात येईल. मनीष पवार आणि संपूर्ण टीम कडून
चला ऑल इंडियन्सला आता इथे नक्कीच सुवर्ण संधी या ठिकाणी पाहायला मिळेल. चला ऑल इंडियन्स आता तुम्ही तयारीत राहायचंय. जर का षटकार आला आयवा कॅश तुम्ही पकडले तर तुम्हाला 200 रुपयाचा कॅश इथे देण्यात येईल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु लगातार या ठिकाणी आपण पाहता कमबॅक करण्याचं काम. षटकार आल्यानंतर लगातार मात्र 2 चेंडू डॉट या ठिकाणी पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती 7 धावा आल्या होत्या परंतु तदनंतर षटकार आणि लगातार मात्र सातत्याने डॉट. इथे ऑन साईडला मात्र खेचून मारण्याचा प्रयत्न परंतु बॅटन बॉलचा चांगला संपर्क झाला नाहीये परंतु हा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये परंतु इथे 2 धावा कंप्लीट होतील का पाहावं लागेल. यस पंचांचा फिंगर रब पंचांचा मात्र एक बोट आकाशाकडे. फलंदाज इथे रन आउटच्या माध्यमातून त्याला परतावं लागेल. डग आउट मध्ये फलंदाज बाद. येस 1 रन प्लस 1 रन आउट देखील आहे म्हणजेच एकच धाव या धावफलकावरती आता ऍड होईल. टीमची टोटल 25 धावा. नवीन बॅटर अजय टोपले त्यांना आपण पाहता एक चांगला बॅट्समन आहे. सातत्याने गॅप शॉट सिलेक्शन नक्कीच त्यांचे फटके पाहायला मिळतात परंतु इथे 2 धावांचा प्रयत्न आणि ती या ठिकाणी 2 धावा. यस या ठिकाणी एकच धाव असेल. फलंदाज बाद झालेले आहेत. शेवटच्या बॉलवरती मात्र एकच चला पहिला सत्र या ठिकाणी संपला आणि पहिल्या सत्रामध्ये तब्बल 26 धाबा धावफलकावरती आहेत आणि 27 धाबा संख्येचा टार्गेट या ठिकाणी येण्याच्या वेळी टीम समोर उभा केलाय तो म्हणजेच सिद्धिविनायक काराव या संघाने. येणारे 18 चेंडू आणि 27 धाबा संख्येची गरज.
हॅलो. तर चला नेक्स्ट मॅच तळवडे विरुद्ध वंजारवाडी. तर दोन्ही टीम आपण टॉस द्यायचा आहे आणि वंजारवाडी टीम यांना विनंती असेल की आपली प्रवेश फी बाकी आहे ती देखील आपण जमा करायची आहे. प्रवेश फी जमा केल्यानंतर मात्र नेक्स्ट माझा टॉस इथे केला जाईल, कारण की आयोजकांची सातत्याने सूचना नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचते की ज्या संघांचे प्रवेश फी बाकी आहे त्यांना नक्कीच सातत्याने अनाऊन्स करत राहावं. परंतु आता नेक्स्ट मॅच वंजारवाडी आणि तळवडेवाडी या दोन संघांमध्ये आहे. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस द्यायचा आहे. चला या ठिकाणी टॉस होतोय वंजारवाडी विरुद्ध तळवडे या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच आणि त्यामागचा टॉस. चला मॅच देखील इथे ऑन होते. पहिलाच बॉल चॉप केल्या ठिकाणी अगदी सॉफ्ट हँड बॉलला अगदी पोस्ट करण्यात आलं, परंतु या चेंडूवरती एक सिंगल. तळवडे संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. 3 षटकांचा सामना असेल, दोन्ही टीमला नोंद घ्यायची आहे. आणि चला लगेचच आम्ही पहिल्याच बॉलवरती मात्र पहिली सिंगल पाहायला मिळते. येस, आताचा हा चेंडू खरं तर डॉट बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना सागर चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी समोरून चेंडू इथनं टर्न केलाय. पहिलाच मी तर म्हणेन हा डॉट बॉल. अगदी या मॅचमध्ये डॉट बॉल फार महत्त्वाचे राहतील, कारण की पहिल्या सत्राचा विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये अवघ्या 26 धाबा बनल्या गेल्यात आणि 27 धाबा संख्येचं टार्गेट आहे या मॅचमध्ये. 27चं टार्गेट म्हटलं तर प्रति ओव्हरमध्ये इथून खरं तर 9 धावा बनवाव्या लागतील. चला तिसऱ्या पंचाची मागणी होते आणि पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत मुस्तकीम. चला मॅच ऑन. तिसऱ्या पंचाची मागणी आणि तिसरे पंच देखील मैदानाच्या आतमध्ये. मुस्तकीम खान अगदी त्यांना पण पाहता इथे यॉर्कर लेन. चेंडू चांगला आहे, चॉप केला आहे, परंतु इथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगल आले. सिंगलच्या मदतीने मात्र टीमची टोटल 2 धावा फलकावरती पाहायला मिळतील. अगदी भरपूर चांगला सामना पाहायला मिळेल, कारण की दोन्ही टीमकडे एक चांगला बॉलिंग अटॅक आहे. सध्या तरी पहिल्याच ओव्हरमध्ये सागर चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या टीमसाठी
इथे फटका चांगला आहे परंतु फटका फसलाय गॅप मध्ये बॉल. अगदी त्या ठिकाणी विजय टोपले पोहोचले होते परंतु चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. एका टप्प्यावरती बॉलला उचल फेक करतील तत्पूर्वी 2 धावा इथनं कंप्लीट केल्या जात आहेत. 2च्या मदतीने टीमची टोटल मात्र 4 धावा फुलकावरती पाहायला मिळते. खरं तर दोन्हीही टीम शांतमय सुरुवात इथनं करत असताना चांगला क्रिकेट दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच देखील अशाच प्रकारची पाहायला मिळेल. अर्थातच रफ अँड टफ ती देखील मॅच. इथे बॅटची एज आणि यष्टांचा मागे मात्र फर्स्ट स्लिप मध्ये कॅच पकडले जाते. चांगलं जजमेंट आहे आणि फलंदाजाला या ठिकाणी बाद करण्यामध्ये यश मिळालं ते म्हणजेच पूर्णपणे सिद्धिविनायक टीमला फलंदाज बाद. नवीन बॅटर छगन, तिसऱ्या क्रमांकावरती छगन आलेत. खरं तर विकेट आल्यानंतर आपण पाहतात सध्या सागर पुन्हा एकदा लय मध्ये दिसतोय. येणारे अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील शेवटचा बॉल ऑन साइडला मोठा फटका खेचायचा होता परंतु इथे बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल. षटक पहिलं संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती पाहायला मिळतील अवघ्या 4 धावा. अगदी ज्या प्रकारे सेकंड ओव्हर अगदी आपण पाहिलं होतं ते म्हणजेच येण्याच्या पुढे टीमकडनं गोलंदाजी करत असताना कपिलला परंतु तदनंतर अगदी त्याच प्रकारचा हा षटक पाहायला मिळतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आल्यात. आता उर्वरित समीकरण राहिलंय 12 चेंडूमध्ये अजूनही बनवायच्या आहेत तब्बल 23 धावा. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 11.5च्या सरासरीनं इथे धावा बनवाव्या लागतील. 12 बॉल 23ची गरज आहे या मॅचमध्ये. आता इथनं दोन्ही टीमला बेस्ट क्रिकेट अर्थातच क्वालिटीचं क्रिकेट दाखवावं लागेल या मॅचमध्ये. चला मॅच ऑन या ठिकाणी करूयात. शेवटचे 12 चेंडू आणि आता सामना जिंकण्यासाठी 23 धावसंख्येची गरज आहे. दोन्ही टीम बॅलन्स मध्ये आहेत. बॅलन्स मॅच. गुडलेन स्पॉटचा चेंडू खरं तर हा फेवरेट चेंडू होता अनिलचा. ऑन साइडला खरं तर खेचून मारण्याचा प्रयत्न अगदी पोल करण्याचा प्रयत्न जरूर केला होता
परंतु हा चेंडू मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. जर का संपर्क झाला असता तर कदाचित या चेंडूवरती 6 धावा नक्कीच मिळाल्या असत्या. परंतु डॉट बॉल या मॅच मध्ये प्रत्येक डॉट बॉल फार महत्त्वाचा आहे. पहिलाच बॉल डॉट आलाय. डॉट बॉलने पंकज आपल्या स्पेलची सुरुवात करत असताना प्रत्येक बॉलवरती समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचले जाईल. आता 11 चेंडू 23 धावसंख्येची गरज आहे. इथे देखील फटका चांगला आहे. गॅप मध्ये बॉल ढकलण्याचा प्रयत्न परंतु सरळ हा चेंडू राकेश यांच्या अगदी दस्तानामध्ये. मॅचचा प्राइज विकेट अर्थातच अनिल त्याला जावं लागेल डगआउट मध्ये. फलंदाज बाद. नवीन बॅट्समन भीम मैदानाच्या आतमध्ये गेलेत. पहिलाच बॉल फटका येते दमदार आहे. फक्त दिशा दिली गोलंदाजाकडे असलेला वेग परंतु त्या वेगाचा वापर इथे भीमने केलाय पहिल्याच बॉलवरती आणि चेंडू मात्र पाठवला आहे सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील या चेंडूवरती 4. चार धाबा इथनं आल्यात चौकाराच्या मदतीने. मात्र 8 धाबा फलकावरती. इथून देखील आता मॅच आपण पाहता रंगतदार स्थितीमध्ये येऊ शकते. आता सातत्याने प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा जिद्द चिकाटी मेहनत आता या मॅच मध्ये दाखवावी लागेल. येणारे 9 चेंडू आणि अजूनही 19 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. यात येणाऱ्या 3 बॉल मध्ये जर का किमान 10 ते 12 धाबा आल्या तर मॅच पुन्हा एकदा येण्याच्या वेळी टीमच्या बाजूने येऊ शकते. परंतु आताचा हा चेंडू यस पंच इथे आम्हाला दर्शवतात की हा चेंडू आहे इथे वाईट बॉल. म्हणजेच आता इथून एक एक्स्ट्रा धाव मिळेल. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 9 या धाव फलकावरती. 9 धावा झालेल्या आहेत. फुलर लेंदा चेंडू फटका फसलाय. चेंडू मात्र नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि या चेंडूवरती 2 धावा मात्र सहजासहजी कंप्लीट करत असताना 2 धावा इथं मिळाल्यात आणि 2च्या मदतीने आता टीमची टोटल 11 धावा 11 धावा झालेल्या आहेत. तब्बल 27 टार्गेट चेस करायचं आहे. अजूनही सामना जिंकण्यासाठी जर विचार केला तर अजूनही जवळजवळ 16 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. आता उर्वरित समीकरण येणारे या ठिकाणी मात्र जोरदार अपील जरूर करण्यात आली परंतु इथे पंच नक्कीच थोडेसे नक्कीच सायलेंट आहेत. परंतु नक्कीच इथून एखादा तरी सिग्नल नक्कीच पंचांच्या माध्यमातून येईल. फलंदाज बाद आहेत की नाबाद. यस फलंदाज इथे बाद आहेत. बॅट्समनला इथून जावं लागेल डगआउट मध्ये. फलंदाज इथे बाद आहेत.
चला बॅट्समन आउट आहेत. बॅट्समन चला चला बॅटर आउट आहे या ठिकाणी. चला भीमा आपण यायचा आहे. फलंदाज इथे बाद झालेला आहे. अगदी हा मोठा धक्का लागत असताना येण्याच्या वेळी संघाला फलंदाज बाद झाला. आता उर्वरित समीकरण राहिला येणारे 7 चेंडू. सामना जिंकण्यासाठी अजूनही 16 धावा संख्येची गरज. आता इथून मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर सुनील नक्कीच एंटर होत आहेत, परंतु इथे एखादा मोठा फटका आला तर मॅच पुन्हा एकदा इथून ऑन होऊ शकते. 6-7 मध्ये 16 धावा बनवायच्या आहेत. चला मॅच ऑन. 7 बॉल 16 धावा संख्येची गरज आहे, परंतु इथे आपण पाहतात नक्कीच छोटासा बवंडर, परंतु हा छोटा बवंडर मात्र मोठा वादळ होऊ शकेल का, मात्र हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील. येणारे 7 बॉल 16ची गरज आहे. हा चेंडू फार महत्त्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. जर का या चेंडूवरती डॉट बॉल आला तर सामना मात्र थोडा जड होऊ शकतो. जर का या चेंडूवरती 2, 3, 4, 6 धावा आल्या तर सामना पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. शॉट ऑफ लेंथ, फटका चांगला आहे, गॅप मध्ये बॉल ढकललाय, आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल मात्र जातोय मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या खेळाडूंना बीट करून दोघांच्याही मधोमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर सुनीलच्या बॅट मधून अगदी मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या पहिल्याच बॉलवरती आडव्या बॅटने केलाय हा कडवा प्रहार. चेंडू सीमा पार, 4 धावा, चौकार. चला मॅच ऑन. आता शेवटची आपण पाहतात तर 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 मध्ये बनवायचे आहेत तब्बल अजूनही 12 धावा. म्हणजेच प्रत्येक बॉलवरती इथून 2-2 धावा येणं फार अपेक्षित राहील. ते म्हणजेच येण्याच्या वेळी या संघाला इथून सर्व काही शक्य होऊ शकते, परंतु तुमची मनस्थिती ही फार महत्त्वाची राहील. जर का तुम्ही पॉझिटिव्ह थिंक, जर का तुम्ही सकारात्मक विचार घेऊन जर मैदानाच्या आतमध्ये खेळले तर नक्कीच हा सामना तुमच्या बाजूने होऊ शकतो. 6 चेंडू आणि 12 धावा संख्येची गरज. इथे फटका चांगला आहे, गॅप मध्ये ढकललाय, डीप मध्ये आपण पाहतात. खरं तर पंकज पोहोचलाय, एक धाव तर कंप्लीट, परंतु मिस स्पीड. जणू काही पंकज वरती दबाव आहे का, परंतु इथे सिंगल होते, तिथे 2 धावा पाहायला मिळत आहेत. सध्या तरी जिद्द, चिकाटी, मेहनत सगळं काही तुम्हाला पाहायला मिळतंय इथे या 2 संघांमध्ये. सध्या दोन्ही टीम जिद्दीने खेळतायत, दोन्ही टीम चिकाटी दाखवत आहेत, दोन्ही टीम इथे मेहनत करतायत. चांगली लढत पाहायला मिळते. अगदी या मॅच मध्ये मजा येणार. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच मात्र ऑन होताना पाहायला मिळेल. दोन्ही टीम रफ अँड टफ आहेत.
चांगली लढत पाहायला मिळेल, परंतु इथे हा चेंडू गुडलेन स्पॉटचा टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये येणारा चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. अगदी विजय जो गोलंदाजी अजय आहे त्या ठिकाणी अजय गोलंदाजी करत असताना डॉट बॉल फेकला मैदानामध्ये. फार महत्त्वाचा चेंडू मात्र डॉट आलाय. आता 4 बॉलमध्ये बनवायचे आहेत 10 धाबा. अगदी या मॅचमध्ये सध्या तरी अडथळे तर आलेत या ठिकाणी येण्याच्या टीम समोर, परंतु अडथळे सर्वांसमोर येत आहेत. रडायचं की लढायचं हे तुमच्यावरती आहे. इथे ऑन साइडला लॉफ्ट केलाय, फटका दमदार आहे, फटका ताकदवार आहे आणि बॉल पाठवलाय सरळ सीमा पलीकडे. 6 धाबा मॅक्सिमम. बिग 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 हिट षटकार. महत्वाच्या अगदी वेळेवरती आलेला हा महत्वाचा षटकार पाहायला मिळतोय. टीम येण्याच्या वाडी या संघासाठी स्वप्न तर मोफत असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना मेहनत मात्र तुम्हाला करावी लागेल. आणि सध्या तरी मेहनत करत असताना ते फलंदाजाला आपण पाहता खरं तर छगन जो 4थ्या क्रमांकावरती मैदानामध्ये गेला होता, सध्या तरी अजूनही मैदानामध्ये चांगली बॅटिंग करतोय. छगनच्या बॅटमधून आपण पाहता सिंगल डबल आल्यात, परंतु आता तो सेट झालाय, त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. उर्वरित समीकरण आहे 3 मध्ये आता बनवायचे आहेत 4 धावा. मॅच पूर्णपणे पुन्हा एकदा पलटली आहे. सिंगल डबल जरी आल्या तरी देखील सामना येण्याच्या पुढे टीमच्या बाजूने झुकू शकतो, परंतु इथे एका दुसरा डॉट बॉल मॅच मध्ये नक्कीच काराव संघ पुन्हा एकदा डोकेवर काढू शकतो. लहरों से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. सध्या तरी प्रयत्नांची पराकाष्ठा पाहायला मिळते. चांगली या ठिकाणी लढत दोन्ही संघ एकमेकांना देत असताना इथे हा चेंडू आपण पाहता चांगला चेंडू आहे. गरज आहे का मोठ्या फटक्यांची, सध्या प्रश्न विचारले जात आहेत. षटकार आल्यानंतर झालेला कमबॅक डॉट बॉल. आता 2 बॉल शिल्लक आणि 2 मध्ये आता बनवायच्या आहेत 4 धावा. 3 मध्ये 4 ची गरज होती, आता 2 मध्ये 4 ची गरज. एखादा मोठा फटका सामना फिनिश होऊ शकतो, एका दुसरा डॉट बॉल पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगतदार स्थिती पाहायला मिळेल. येणारे 2 बॉल सामना जिंकण्यासाठी 4 धावा संख्येची गरज. फुल लेंथ बॉल ऑन साइडला पण पाहता बॉल ढकललाय. एक धाव तर कंप्लीट होती. दुसऱ्याचा प्रयत्न इथे मिस स्पीड, पुन्हा एकदा मिस स्पीड. 2 धावा तर पूर्ण. तिसऱ्याचा प्रयत्न आणि 3 धावा इथे कंप्लीट केलेल्या आहेत. आता येणारा शेवटचा 1 बॉल सामना जिंकण्यासाठी एका धावा संख्येची गरज. चला त्या ठिकाणी पंच आहेत, अजय पंच आहेत त्या ठिकाणी, पंचांचा लक्ष असेल. चला नक्कीच पंचांना गुमराह करण्याचा काम करू नका. त्या ठिकाणी नक्कीच पंचांचं देखील लक्ष असू शकतो. आणि या ठिकाणी 3 धावा कंप्लीट आहेत. यस पंच किती धावा? यस 3 धावा मिळतील. आता फक्त एका धावा संख्येची गरज. स्कोर इज अवेलेबल. 26 धावा झालेल्या आहेत. 1 बॉल आणि एका धावा संख्येची गरज आहे. एक बॉल आणि एका धावा संख्येची गरज. सामना मात्र शेवटच्या बॉल वरती येऊन पोहोचलाय. आम्ही नेहमीच म्हणतो शेवटची अगदी क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू, शेवटची धाव जोपर्यंत होत नाहीये तोपर्यंत कोणता संघ जिंकणार हे सांगणं फार कठीण. सामना होता 3 बॉल मध्ये 4 ची गरज, त्यानंतर डॉट बॉल आला 2 बॉल 4 ची गरज, त्यानंतर 3 धाबा आल्या आणि आता 1 बॉल आणि एका धाबा संख्येची गरज आहे. 1 बॉल आणि एका धाबा संख्येची गरज. सामना कोणता संघ जिंकणार याचं उत्तर मात्र हा चेंडू देऊन जाईल. दोन्ही संघ या ठिकाणी हार मानायला तयार नाही. दोन्ही संघ मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा सध्या करत असताना या मॅच मध्ये. यस पंच जर का चेंडू कीपरच्या हातामध्ये असेल तर धाव घेऊ शकता का?
यस नाहीये. जर का किपरने चेंडू सोडला तरच धाव इथे घेऊ शकता. एक बॉल आणि एका धावसंख्येची गरज. स्ट्राईक वरती बॅट्समन सुनील आहेत. त्यांच्या बॅट मधून आपण पाहिला तर एक चौकार देखील आलाय. चला स्पीडअप घ्या, जास्त वेळ घेऊ नका दोन्ही टीम. चला पंच. चला मॅच इथे सुरू करायची आहे. एक बॉल आणि एका धावसंख्येची गरज. किपरच्या हातात बॉल असेल तर धाव नसेल. जर का किपरना सोडला तर धाव घेऊ शकता. यस या आधी मॅच मध्ये दिलेत का? दिलेत का आधी? यस मग असू शकतो. यस या आधी मॅच मध्ये जर दिले असेल तर नक्कीच तोच नियम असेल. एक बॉल आणि एका धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक वरती सुनील. यस या ठिकाणी बॅट्समन मात्र नक्कीच पंचाने आउट घोषित केला. परंतु आता इथे चेक जरूर केलं जाईल. यस चेक केलं जाईल. हॅलो. तर चला दोन्ही पंच इथे यायचंय. इथे नक्कीच चेक करतायत पुन्हा एकदा. नक्कीच थोडा वेळ घेऊन देखील पंचाने इथे उत्तर दिलंय. परंतु आता लाईव्हला देखील आता चेक केलं जाईल. यस नक्कीच शेवटच्या बॉलवरती मात्र फलंदाज बाद आहेत रनआउटच्या माध्यमातून. नक्कीच क्रुशल मुवमेंट होता त्यामुळे